नमस्कार मैत्रिणींनो, मी योगिताच्या छोट्याशा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आषाढ संपत यायला लागला आहे आणि आषाढ तळला नाही असं तर होणार नाही. म्हणून आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत लाल भोपळ्याच्या घाऱ्या. आमच्याकडे याला घाऱ्या म्हणतात, तुमच्याकडे काही ठिकाणी इथे घारगेही म्हटले जातात. तर ही झटपट होणारी रेसिपी आज आपण आपल्या किचनमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मी इथे एक भोपळा घेतला होता. तो अर्धा भोपळा मी इथे त्याचं साल काढून छोटे तुकडे केलेले आहेत. तुम्ही किसूनही घेऊ शकता. 900 ग्रॅम भोपळ्यामध्ये मी इथे एक वाटी आपलं पूर्ण भरून गूळ टाकलेला आहे. तुम्हाला गुळाचं प्रमाण अजून हवं असेल तर थोडा गूळ ॲड करू शकता. 4-5 शिट्ट्या करून आपण इथे भोपळा व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. पावभाजीच्या स्मॅशरने हा व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये कुठलेही तुकडे ठेवायचे नाही. व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. वाटीच्या प्रमाणाने बघितलं तर हे 4 वाटी आहे, तर त्याच्यामध्ये आपण 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाट्या इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा. हे सगळं मिश्रण आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचे पांढरे तीळ ॲड करणार आहोत, थोडीशी हळद ॲड करणार आहे, चवीपुरतं थोडंसं मीठ आणि वेलची पावडर ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण हे सर्व मिक्सर व्यवस्थित मळून त्याचा एक गोळा बनवून घेणार आहे. यामध्ये कोणतंही पाणी ॲड करायचं नाही. इथे पीठ तयार आहे. एक 10 मिनिटासाठी आपण पीठ ठेवलेलं होतं आणि त्यानंतर अशा घाऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत. काही आपण वाटीने छाप पाडून पण घेतलेल्या आहेत. तर अशा या घाऱ्या जाड, पातळ दोन्ही प्रकारच्या मी केलेल्या आहेत. एकीकडे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल कडकडीत तापलं पाहिजे. कडकडीत तेलामध्ये एक छोटासा गोळा टाकून बघितला आहे. तेल मस्त तापलेलं आहे आणि ही छोटीशी पुरी आपण त्यामध्ये टाकून बघणार आहोत. आपल्या पुऱ्या कशा होतात ते. छोटीशी पुरी टाकलेली आहे. असं तेल हे करत आपण ह्या पुरीला व्यवस्थित दोन्ही बाजूनी तळून घेणार आहोत. छोटीशी पुरी आहे. ही आपण पहिल्यांदा देवाला अर्पण करणार आहे. अग्नीला अर्पण करणार आहोत आणि तशाच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्याही तळून घेणार आहोत. कडकडीत तेलामध्येच ह्या पुऱ्या तळायच्या आहेत. दोन्ही बाजूनी आपल्याला तेल हे हलवून आपल्याला पुरी तयार करायची आहे. मधोमध दाब देऊन या पुऱ्या तळायच्या आहेत. जाड पुऱ्या या अशा मस्त टम्म फुगतात आणि जर तुम्ही पुऱ्या पातळ जर लाटल्यात तर त्या अशा कुरकुरीतही होतात. मी दोन्ही प्रकारच्या इथे बनवलेल्या आहेत. खुसखुशीत कुरकुरीत अशा होतात ह्या पुऱ्या. तुम्ही नक्की करून बघा. तांदळाचं प्रमाण जास्त वापरलं तर ह्या पुऱ्या कुरकुरीत होतात. इथे मी गव्हाचंही प्रमाण वापरलेलं आहे. इथे आपल्या ज्या लाल भोपळ्याच्या घाऱ्या आहेत त्या तयार आहेत. मस्त खुसखुशीत अशा ह्या ज्या घाऱ्या आहेत ह्या गरम-गरम चहाबरोबर खूप छान लागतात. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये अजून छान-छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय.